एकेकाळी एका छोट्या गावात राम आणि सीता नावाचे जोडपे राहत होते. त्यांना अर्जुन नावाचा मुलगा होता. त्याचे लग्न रिया नावाच्या मुलीशी झाले होते. राम आणि सीता यांनी कष्ट करून त्यांच्या वृद्धापकाळासाठी पैसे वाचवले. रिया खूप लोभी मुलगी होती आणि तिला नेहमी स्वतःसाठी अधिक गोष्टी हव्या होत्या. जसजशी वर्ष सरत गेली तसतशी रियाची हाव वाढत गेली. तिच्याकडे असलेल्या गोष्टींवर ती कधीच समाधानी नव्हती. ती नेहमी तिच्या सासरच्यांकडून महागड्या भेटवस्तू मागायची आणि त्यांच्या साठवलेल्या पैशांपैकी काही भाग स्वतःसाठीही मागायची. राम आणि सीता खूप चांगले पालक होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या, ज्यामुळे कुटुंबात शांतता नांदत होती. तसेच तिने पती अर्जुनवर आईवडिलांकडून पैसे आणि मालमत्ता मागण्यासाठी दबाव टाकला. तिला कोणतेही कष्ट न करता भरपूर संपत्ती जमवायची होती. एके दिवशी राम आणि सीतेने रियाला धडा शिकवायचे ठरवले. तो त्याला फोन करतो आणि म्हणतो, बेटा, आम्हाला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आम्ही ठरवले आहे की आम्ही आमच्या मालमत्तेचा काही भाग आमच्या मुलांमध्ये वाटून घेऊ आणि त्यातील काही भाग तुम्हालाही द्यायचा आहे. रिया आनंदाने उडी मारते, कारण तिला हे नेहमीच हवे होते. पण राम आणि सीतेच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. त्याने तिला दगडांनी भरलेली पिशवी दिली आणि म्हणाला, मुली, मालमत्तेतील हा तुझा हिस्सा आहे. ती बॅग पाहून रियाला राग आला. तिने दगडांनी भरलेली पिशवी जमिनीवर फेकली आणि जोरात ओरडली, तुझी हिम्मत कशी झाली माझी चेष्टा करायची? मला पैसे हवे आहेत, हे दगड नाही. राम आणि सीतेने तिला शांतपणे समजावून सांगितले आणि म्हणाले, रिया, खरी संपत्ती फक्त पैसा आणि वस्तूंमध्ये नसते. हे प्रेम, दयाळूपणा आणि आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता आहे. आम्ही तुमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे आणि तुमची काळजी घेतली आहे आणि ते पैशापेक्षाही मौल्यवान आहे. लोभाने ती किती आंधळी झाली आहे हे रियाला जाणवले. त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागतो. तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांची माफी मागितली आणि आपले मार्ग बदलण्याचे वचन दिले. त्या दिवसापासून तिच्यात बदल झाला आणि ती चांगली सून झाली. रियाच्या परिवर्तनाची बातमी गावभर पसरली आणि प्रत्येकजण एक चांगली व्यक्ती बनल्याबद्दल तिची प्रशंसा करतो. रिया नेहमीच आनंदी राहते, तिच्या कुटुंबाची काळजी घेते आणि त्यांच्यातील प्रेमाबद्दल कृतज्ञ असते. खरी संपत्ती प्रेम, दयाळूपणा आणि आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याने येते, नेहमी अधिकच्या इच्छेने नाही. एकेकाळी एका छोट्या गावात अन्या नावाची एक स्त्री राहत होती. ती एक दयाळू आणि चांगली व्यक्ती होती. तिला नेहमी स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी हव्या होत्या. अनायाला एक प्रेमळ नवरा आणि एक सुंदर मुलगी होती. पण तिची सासू शांता तिच्याशी फारशी चांगली नव्हती. शांता अनेकदा निरर्थक गोष्टी बोलून अनायाला उदास करत असे. एके दिवशी अन्या बाजारात भटकत असताना तिला एका विशिष्ट दुकानासमोर आली. दुकानदार म्हातारा आणि शहाणा होता. अनायाने त्याला सांगितले की तिची सासू क्रूर असली तरीही तिला आनंदी व्हायचे आहे आणि तिच्यासोबत चांगल्या गोष्टी घडाव्यात. दुकानदाराने हसून तिला एक अनोखी साडी दाखवली. ती म्हणाली की ही एक जादुई साडी आहे आणि ती तिच्या आयुष्यात नशीब आणि आनंद घेऊन येईल. अनाया जादुई साडी विकत घेण्याचे ठरवते आणि ती लगेच नेसते. अनायाने जादूची साडी नेसायला सुरुवात केली तेव्हा एक चमत्कार घडला. अनायाशी गैरवर्तन करण्याऐवजी तिची सासू तिच्याशी प्रेमाने व आदराने वागू लागली. अन्या खूप आनंदी होती, कारण तिची सासू तिची सर्वात मोठी सपोर्टर आणि बेस्ट फ्रेंड बनली होती. हा बदल पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटले.
जादुई साडीमुळे अनायाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण येऊ लागले. गाव खूप छान झालं आणि अन्याचा नवरा यशस्वी झाला. त्यांचे घर नेहमीच प्रेमाने भरलेले असायचे आणि सर्वजण एकमेकांशी चांगले वागायचे. अन्याची मुलगी प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या घरात वाढली आणि खूप आनंदी होती. जादुई साडीची कथा दूरवर पसरली आणि लोकांना दयाळूपणा आणि क्षमा यांचे महत्त्व शिकवले. अनाया शौर्याचे प्रतीक बनली आणि प्रत्येकाला दाखवून दिले की दयाळू असण्याने मोठा फरक पडू शकतो, गोष्टी कितीही कठीण वाटल्या तरीही. आणि अशा प्रकारे जादुई साडीसह आलेल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेत गाव आनंदाने जगले. साडीने अन्याचे आयुष्यच बदलले नाही, तर तिला एक महत्वाचा धडाही शिकवला की प्रेम आणि क्षमा ही कठीण काळातही आनंद आणि चमत्कार आणू शकते. इतरांशी दयाळूपणे वागून आपण त्यांच्या आणि आपल्या स्वतःच्या जीवनात आनंद आणू शकतो.